श्री स्वामी समर्थ छान असं सरप्राईज देणार आहे आणि माझ्यासाठी पण सरप्राईज नाही आहे, कारण की मी अगोदरच बुकिंग केलं होतं त्यामुळं. पण मी काय घेत आहे आज, मी काय खरेदी करत आहे ते तुम्हाला कळेलच आणि थोडंफार कळलं पण असेल, कारण की आपण ज्यावेळेस स्वतःसाठी काय घेतो ना, तर त्यावेळेस आनंद एवढा असतो का नाही खूपच. आणि इथं माझी सई इतकी छान शांत बसली होती शोरूमला गेल्यानंतर की खूपच. आणि आपण खरंच ज्यावेळेस आपण स्वतःसाठी काय घेतो ना, त्यावेळेस म्हणजे कुठल्या एवढ्या कष्टातून आणि असं वाटत होतं की बाबा नको, एवढे पैसे खूप झाले, खूप पैसे जातात असं वाटत होतं. पण चला तर म्हणलं आपले स्वप्न कोण पूर्ण करणार, आपण करणार नाही. तर मग इथं कॅश वगैरे काउंट केली आणि जो आम्ही कलर घेतला होता, बुकिंग केली होती, तो कलर मला पसंत नाही आल्यानंतर मी नेक्स्ट परत दुसरा चेंज केला. त्यामुळे आम्हाला तिथे खूप वेळ लागला, कारण एवढी गर्दी होती शोरूमला की प्रमाणाच्या बाहेर. आणि इथं माझ्या मम्मी पप्पाच्या हस्ते छान पूजा केली, पेढे वगैरे वाटले आणि नंतर मग मला मम्मी पप्पाच्या हातूनच गाडीला बाहेर काढायचं होतं. आणि स्वतःच्या कष्टातून घेतलेली वस्तू खरंच एवढी आनंद मनाला वाटतो का नाही की बस. आणि आपल्यासाठी लेडीजसाठी तर हे खूप इम्पॉसिबल असते कुठली एखादी वस्तू घ्यायची म्हणजे. तर मी स्वतःसाठी आतापर्यंत काहीच घेतलं नाही, पण मी स्वतःसाठी एवढं मोठे कॅश देऊन मी स्वतःसाठी घेतले, कारण माझ्यासाठी तर खूप मोठं कॅश आहे. कारण की आपण जो स्वतः कमवतो ना, त्यावेळेस त्या 1 रुपयाची किंमत आपल्याला कळते ना, काय काय असते ते. चला तर मग इथं छान अशी पप्पांच्या आणि मम्मीच्या हातून काढली बाहेर शोरूमच्या. आणि नंतर मग घरी आल्यानंतर सगळ्यांनी गाडीवरती बसून फोटोशूट वगैरे केलं माझ्या चिल्लर पार्टीला. आणि नंतर संध्याकाळी सगळ्यांचे म्हणजे आमच्या चुलती वगैरे वहिनी वगैरे होती त्यांना बोलवलं. नंतर मग पूजा वगैरे केली आणि संध्याकाळी एवढं म्हणजे सगळेजण म्हणत होते, छान असं कौतुक करत होते. म्हणलं असं चला तर, कारण आपल्यासाठी आपण काहीतरी घेतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तर माझ्या लक्ष्मी म्हणजेच माझ्या सईच्या हाताने सगळं पूजा पण केली आणि तिचे छान असे पाऊल पण उमटले गाडीवरती. चला तर मग माझी गाडी आहे ॲक्टिवा. कशी वाटली गाडी ती कमेंट करून नक्की सांगा. चला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. बाय.